महाराष्ट्र के रायगढ़ जिले के अलीबाग तालुका में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में राजनीतिक माहौल गर्मा गया है। महाविकास अघाड़ी के उम्मीदवारों को कई निर्वाचन क्षेत्रों में काफी अनुकूल माहौल देखने को मिल रहा है। 32 आवास जिला परिषद समूह निर्वाचन क्षेत्र में राजा भाऊ मधुकर ठाकुर मजबूती के साथ चुनाव मैदान में उतरे हैं। अनीता संजय शिंदे चौतस की हिम पंचायत समिति गण निर्वाचन क्षेत्र से चुनाव लड़ रही है। इन उम्मीदवारों को जनता से काफी लोकप्रियता मिल रही है। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, भारतीय शेतकरी कामगार पार्टी, शिवसेना और लोकप्रिय उम्मीदवार राजा भाऊ ठाकुर बहुमत पाने के लिए प्रचार कर रही हैं। गांवों और हवेलियों में घर घर बड़े स्नेह से बहनें अपना उनका स्वागत करती नजर आ रही हैं और आशीर्वाद देती हैं। खुद महाविकास अघाड़ी के उम्मीदवार, कार्यकर्ता और नेता घर घर जाकर प्रचार कर रहे हैं, क्योंकि उम्मीदवारों को लोगों से भरपूर समर्थन मिल रहा है। इसीलिए निर्वाचन क्षेत्र में प्रचार अभियान में बढ़त दिखाई दे रही है। इसीलिए नेताओं और कार्यकर्ताओं ने विश्वास जताया है कि इस चुनाव में महाविकास अघाड़ी के उम्मीदवार जीतेंगे। नमस्कार। आम्ही गेले आता जो 4 ते 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार दौरा आखलेला आहे आणि त्या प्रचार दौऱ्याच्या अंतर्गत सर्वच नेते, सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्याचा, ज्याला आपण डोर टू डोर प्रचार म्हणतो, तो चालू आहे। त्याच पद्धतीने जे नेते मंडळी आहे ती आपापल्या परीने वेगवेगळ्या योजना आखून या प्रचारात सहभागी झालेले आहेत। आणि मला सांगायला आवडेल की भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि इतर इथले सर्व आपल्या शिवसेना उभाठा गटाचे सर्व स्थानिक नेते या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि महाविकास आघाडीतर्फे ही जी उमेदवारी मला देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वच जण अगदी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्या कारणाने ह्या 32 आवास जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत दुसऱ्या 2 ज्या पंचायत समित्या जी आवास आणि किम हे एकंदरीत 3 उमेदवार म्हणजे मी स्वतः आणि माझ्या सोबत असलेले सौभाग्यवती अनिता शिंदे ज्या किहिम गणातून आहेत आणि त्या तिथून श्रीमती नयना शिलदनकर ज्या आवास गणातून आहेत। हे माझ्यासोबत हे तिन्हीच्या तिन्ही म्हणजे आम्ही तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी या कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येऊ ही आमच्या म्हणजे खात्रीचं आम्हाला। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रचार आणि प्रसार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। गाव खेड्यापाड्यात होम टू होम प्रचार सुरू आहे। आपण देखील या ठिकाणी प्रचारात सहभागी आहात। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही लढत आहे, काय सांगाल? मला असं वाटतं महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद या मतदारसंघात आहे, कारण की इतके दिवस प्रशासक होता आणि इथे शिंदे गटाची आमदारकी असल्यामुळे खूप विकास कामांमध्ये प्रॉब्लेम झाले होते। त्याच्यामुळे महाविकास आघाडीला आणि ठाकूर कुटुंबियाला खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे। या विभागाचं नेतृत्व पूर्वी सुद्धा ठाकूर कुटुंबियांनी केलंय आणि आज ठाकूर कुटुंबीय आणि शेका पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना जेव्हा एकत्र येते तेव्हा मला वाटतं इथे लोकांमध्ये एक आनंदमय वातावरण आहे आणि मला नक्कीच आम्ही विजयी होऊ असा विश्वास आहे। आवास असेल आणि किहिम या मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद एकूणच आहे? तगडं आव्हान आहे का विरोधकांचं? कसं बघता या लढतीकडे? विरोधकांना या मतदारसंघात गद्दाराच्या रूपाने बघितलं जातं, कारण की ते स्वतः एका पक्षात एका ठिकाणी स्थिर नाहीयेत। काल अपक्ष होते आणि आज आमदारांसोबत आहेत। आणि दुसरीकडे 2 पारंपरिक कुटुंब आहेत जे निष्ठेने आपल्या पक्षाचं काम करतात। तर निष्ठावंत वर्सेस गद्दार अशी ही लढाई आहे आणि निष्ठावंतांचा नक्कीच विजय होईल। मला असं वाटतं जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल रायगड जिल्हा परिषदेवर, कारण की आम्ही गोरगरिबांचं काम करतो आणि सर्वसामान्य ग्रासरूटला काम करतो। आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सुद्धा एज्युकेटेड, अनुभवी आणि निष्ठावंत, क्रेडिबल असे उमेदवार दिलेले आहेत। त्याच्यामुळे खूप चांगला मला वाटतं आम्हाला रिझल्ट मिळेल असं मला विश्वास आहे आणि खूप भरघोस जागा आम्ही या ठिकाणी विजयी करू। महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती देखील मोठ्या ताकदीने मैदानामध्ये उतरलेली आहे। अटीतटीची लढत आहे। शेतकरी कामगार पक्षाचं मतदारसंघ आहे, त्यामधला जो प्रभाव आहे तो कायम आहे का? काय सांगाल त्याबद्दल?
शेका पक्षाचा प्रभाव हा अतिशय कायम आहे, कारण की आमदारकीचं पण मतदान तुम्ही बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि त्याच्याबरोबर जेव्हा काँग्रेस आणि युबीटीचं आम्हाला जोड मिळते तेव्हा अजून आम्ही स्ट्रॉंग होतो असं मला वाटतं. आणि एकूणच जर जिल्ह्यात वातावरण तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडीकडे लोकांचा कौल आहे असं मला दिसतं. आणि एकीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये खूप ठिकाणी फूट होताना आपल्याला दिसते. या मतदारसंघात सुद्धा त्यांच्यात एकी नाहीये, त्यांचे प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 कॅन्डिडेट्स उभे आहेत. ताई, काय नाव आपलं आणि कोणत्या गणातून आपण निवडणूक लढवताय, कसा प्रतिसाद आहे? आपण रॅलीमध्ये देखील सहभागी झाला. नमस्कार, माझं नाव अनिता संजय शिंदे. ग्रुप ग्रामपंचायतीमधून मी दोनदा निवडून आलेली आहे. उपसरपंच असताना आम्ही मापगाव ग्रामपंचायत बरीच विकास कामे केलेली आहेत. बरेच महिलांचा आम्हाला सहभाग, तसं आमच्या वरिष्ठांचा पण सहकार्य भरपूर असतो. तसंच आज 64 गण की मधून आम्ही पंचायत समितीसाठी लढत आहोत. महाविकास गट सगळ्यांनी आघाडीतून आम्हाला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळालेली आहे. भरपूर वरिष्ठ लोक, महिला, तसं इतर मित्रमंडळांचा आम्हाला सहभाग आहे. प्रचारासाठी भरपूर माणसं येतात. आमचा उत्साह वाढतो आणि यापुढे आम्ही विकासाची कामे करू.